नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आज बावलगाव या ठिकाणी आम्ही नदीच्या पात्रावरती आलेलो आहोत. या नदीच्या पात्रामध्ये एवढा महापूर आम्ही पहिल्यांदाच पाहतोय. आमचा जन्म 1999चा. 1999 पासून आजपर्यंत अशा पद्धतीचा पाऊस कधीही झालेला नाही आणि असा पूर तर आम्ही पाहिलाच नाही. जे तिकडले लातूर साईडचे लोक आहेत, मांजरा नदीकाठी राहतात किंवा ते तेरणा नदीकाठी राहतात, त्या लोकांनी भरपूर वेळेस असा अनुभव घेतला असेल, पण आम्हाला पहिल्यांदाच असा अनुभव पाहायला मिळतोय. नदीकाठी आमच्या गावातली काही जनावरे होते, पाठीमागे ते जनावरे वाहून गेलेले आहेत आणि मृत्यू पावलेले आहेत. गावात आता पंचनामा होईल, ही सगळ्या इतर गोष्टी होतील, पण सोयाबीनमध्ये पाहता तुम्ही पहा, सोयाबीनमध्ये क्लिअर गुडघ्या इतकं पाणी या ठिकाणी थांबलेलं आहे. पूर्ण सोयाबीन आमचं पाण्याखाली आहे. याची नुकसान भरपाई सरकार देतं न देतं ते सरकारच्या मनावर आहे. आणि तुम्ही पाहता नदीला जे नदीच्या पलीकडे वावर आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडं देखील सोयाबीन शिल्लक राहिलेलं नाही, काहीच नाही. पूर्ण तुम्ही व्हिडिओग्राफर इकडे या, तुम्ही मोबाईल हे पाहू शकता. तुम्ही पलीकड पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. त्या झाडाच्या पलीकडून आमचं नदीचं वावर आहे आणि ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. त्या ठिकाणून पाणी वाहायला लागले. एवढं आजपर्यंत महापूर आम्ही पाहिलेला नाही. आणि या ठिकाणी पाटबंधारा आहे, पाटबंधाराच्या वरतून पाणी वाहायला लागले. नदीपात्राच्या बाहेर पाणी आलेलं आहे आणि इकडून कालवा आलेला आहे. हा कालवा, नदी, नाले सगळं एक करण्याचं काम या मुसळधार पावसानं केलेलं आहे आणि शेतकऱ्याचं पूर्ण प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे.